जेव्हा एखादी स्त्री एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशन्स ठेवते तेव्हा त्याच्यामध्ये तिला जास्त भोगावं लागतं. ते काय सगळं ती काही मनापासून नसते करत किंवा स्वतःच्या आनंदासाठी सुद्धा नाही करत. कुठेतरी काहीतरी कमतरता असते. तिला घरातनं प्रेम मिळत नाही किंवा प्रेमासाठी जी आस असलेली ती असते. तिला बाहेर कुठं जरी थोडं प्रेम मिळालं तर लगेच ती त्या प्रेमाकडे वळते. परंतु हे एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशन्स ठेवणं याच्यावरती एक प्रश्न असा उभा राहतो की त्यामुळे तिचा संसार सुखी होतो का? ती सुखी होते का? तर नाही. त्यामुळे फक्त काय होतं तर संसाराची पूर्णपणे बरबादी होते. मुलं असतील तर आणखीनच त्याची फरफट होते. कारण ह्या सगळ्यामध्ये होतं काय की ज्याच्यासोबत ती एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशन्स ठेवते तो काही फार विश्वासाचा असतो असं अजिबात नसतं. उलट पक्षी जेव्हा वेळ येते तेव्हा तो तिला धोकाच देतो. मग ह्याच्यातनं तिला काय मिळतं? काही मिळत नाही. आणि ह्यात सफर होते ती फक्त तीच. त्यापेक्षा तुम्ही स्वतः काहीतरी एक असा स्ट्रॉंग बॉन्ड तयार करा. स्वतःचाच निर्माण करा की तुमच्यामध्ये इतकी क्षमता असेल की तुम्ही स्वतःचं कुटुंब तर सांभाळालच, परंतु त्यासोबत घरातल्या सगळ्यांना आपलंसं करून घ्याल. तुमच्या पार्टनरला तुमच्याच प्रेमात असं काही अडकवा की तो दुसरीकडे कुठे बघणार नाही आणि तुमच्यात तो गुंतून राहील. तुम्ही स्वतःसुद्धा त्यामुळे सुखी राहाल आणि हाच एक उत्तम पर्याय आहे. त्यामुळे एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशन्स हे दोघांसाठीही खूप धोक्याचं आहे. बाईसाठी सुद्धा धोक्याचं आहे आणि पुरुषासाठी सुद्धा धोक्याचं आहे. कारण पुरुषांनी सुद्धा जर एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशन्स ठेवले तर त्याला देखील जी स्त्री असते तिच्याकडनं धोका मिळणार नाही अशी कुठलीच शक्यता असत नाही. म्हणजे एकूण शेवटी काय, लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात त्या तशाच ठेवायच्या. त्या कुठेही तोडू द्यायच्या नाहीत, तुटू द्यायच्या नाहीत आणि एकमेकांशी संलग्नित राहायचं, एकमेकांशी जुळवून राहायचं हाच त्याच्या पर्याय आहे. एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशन हे पर्याय नाही होऊ शकत.